उद्धव ठाकरे आणि ओमराजे निंबाळकर यांच्यात फोनवरून संवाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उद्धव ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकरांची भूमिका जाणून घेतल्याचं कळतंय। ओमराजे यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे उद्धव ठाकरेंनी समजून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान आपण पक्षासोबत आहोत, आपण कुठलाही निर्णय घेतला नाही असं ओमराजेंनी उद्धव ठाकरेंना सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। ही आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव। स्वप्नील, उद्धव ठाकरेंनी ओमराजे निंबाळकरांची भूमिका जाणून घेतल्याचं कळतंय, त्यांच्याशी चर्चा झाल्याची ही माहिती मिळते, काय ताजे अपडेट आहे? नक्कीच हे खरं तर मोठी बातमी आहे। उद्धव ठाकरे यांनी थेट ओमराजे यांची संवाद साधल्याची माहिती आहे। एकूणच ओमराजे यांचा अद्यापपर्यंतचा प्रवास हा शिंदे गटाकडे आहे, ठाकरे गटाकडे अशा प्रकारचा प्रश्न होता। मात्र आता ते थोड्याच वेळामध्ये आपली भूमिका सांगणार आहेत। मात्र त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी ओमराजेंशी संवाद साधलेला आहे, त्यांची भूमिका नक्की काय आहे ते जाणून घेतलेलं आहे। दरम्यान यामध्ये ओमराजे यांनी आपण तुमच्यासोबत म्हणजे ठाकरेंसोबतच आहो असं सांगितलेलं आहे आणि ज्या प्रकारे तुम्ही आम्हाला उभं केलेलं आहे त्यामुळे कार्यकर्त्यांशी संवाद साधूनच हा निर्णय घेतला जाईल अशा प्रकारे वक्तव्य ओमराजे यांनी केलेलं आहे। कालच बैठक झाली होती आणि कालच्या बैठकीनंतर ठाकरेंचे काही शिलेदार हे पुण्यामध्ये गेले होते, ओमराजेंची बैठक घेतली होती, ओमराजेंशी चर्चा केली होती। मात्र ओमराजे कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेण्यावरती ठाम आहेत, त्यामुळे थोड्या वेळामध्ये ही बैठक होईल, कार्यकर्त्यांची चर्चा होईल आणि यानंतर ठोस माहिती समोर येईल। मात्र दुसरीकडे आणखी एका खासदाराला संपर्क साधण्याचा प्रयत्न हा ठाकरे गटाकडून होतोय, तो नक्की खासदार कोणता हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आज खरं तर दौरा सुरू होणार आहे उद्धव ठाकरे यांचा बंडखोर खासदारांच्या मतदारसंघामध्ये भांडूप आणि घाटकोपरमध्ये आज दौरा असणार आहे। मात्र त्यापूर्वीच आपण बघितलं तर ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या ज्या मुलगी आहे राजोल पाटील या नगरसेवक आहेत, त्या कुठल्या पक्षात आहेत हे अद्याप कळत नव्हतं। कालच्या बैठकीला सुद्धा स्वप्नील काही सेकंदांसाठी थांबवतोय, मात्र आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। निर्णय घेतलेला नाहीये, ओमराजेंनी माहिती दिल्याचं सूत्रांकडून कळतंय। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। उद्धव ठाकरे आणि ओमराजेंमध्ये फोनवरून संवाद झालेला आहे। ओमराजेंचं म्हणणं ठाकरेंनी समजून घेतल्याची सुद्धा माहिती मिळते आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। शिवसेनेचं ऑपरेशन टायगर धोक्यात येण्याची शक्यता आहे। पक्षांतराबाबत